नमस्कार. शिक्षण क्षेत्र आजकाल किती वेगानं बदलतंय ना. पारंपरिक पद्धतींकडून आधुनिक दृष्टिकोनाकडे वळताना योग्य धोरण निवडणं हे आपल्यासारख्या शालेय प्रशासकांसमोरील एक मोठं आणि महत्त्वाचं आव्हान असतं. आजच्या या कार्यशाळेत आपण आधुनिक शैक्षणिक धोरणांचं मूल्यमापन आणि शालेय रचनेवर होणारा त्यांचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हे रचनात्मक बदल आपल्या शाळांमध्ये नेमके कसे घडवून आणता येतील ते आज आपण पाहूया. आजच्या या सत्रात आपण 3 मुख्य घटकांवर चर्चा करणार आहोत. पहिला म्हणजे विद्यार्थी केंद्रित प्रणाली, दुसरा नाट्यीकरणातून विद्यार्थ्यांचा सहभाग कसा वाढवायचा आणि तिसरा आशयप्रधान तर्कशास्त्र. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला विभाग आहे विद्यार्थी केंद्रित प्रणाली. आपल्याला माहितीच आहे की पारंपरिक शिक्षक केंद्रित मॉडेल्सच्या काही स्पष्ट मर्यादा आहेत, जिथे विद्यार्थी केवळ ऐकण्याची भूमिका बजावतात. पण आज आपल्याला अशा रचनात्मक बदलांची गरज आहे जी मुलांना स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित करतील. आता विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर या पद्धतीमध्ये शिकण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याला मुख्य केंद्रबिंदू मानलं जातं. प्रशासकीय दृष्टिकोनातून विचार केला तर येथील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि स्वयंअध्ययन रुजवणं. विचार करा, जर विद्यार्थी स्वतःच्या जबाबदारीवर शिकू लागला तर आपल्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा किती झपाट्याने उंचावेल. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विनेटिका पद्धती. अमेरिकेत कार्ल्टन वॉशबर्न यांनी सुरू केलेली ही पद्धत प्राथमिक शिक्षणासाठी अतिशय उपयुक्त आहे. यात काय होतं तर संपूर्ण अभ्यासक्रम एकाच वेळी न शिकवता तो छोट्या छोट्या घटकांमध्ये विभागला जातो. इथे बालकाला स्वतःच्या गतीने शिकण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. एक घटक पूर्ण झाला की विद्यार्थी स्वतःच स्वतःचं मूल्यमापन करतो आणि मगच पुढच्या घटकाकडे वळतो. इथे शिक्षक हा ज्ञान देणारा नसून केवळ एक सहकारी मार्गदर्शक असतो. आता पारंपरिक वर्ग आणि आधुनिक पद्धतींमधला रचनात्मक फरक बघूया. एका बाजूला आपला नेहमीचा पारंपरिक वर्ग आहे, जिथे निश्चित वेळापत्रक असतं आणि सर्वांना एकाच गतीने शिकवलं जातं. पण दुसऱ्या बाजूला हेलेन पारखर्स्ट यांची डाल्टन पद्धती आहे. ही पद्धत अत्यंत धाडसी आहे बरं का, कारण इथे पारंपरिक वर्गच नसतात. त्याऐवजी प्रत्येक विषयासाठी एक स्वतंत्र प्रयोगशाळा असते. वेळापत्रकाचं कोणतंही बंधन नाही. विद्यार्थ्यांना करारांच्या आधारे अभ्यासक्रम दिला जातो आणि ते विषयतज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःच्या गतीने तो पूर्ण करतात. याचा अर्थ काय? तर डाल्टन पद्धती विद्यार्थ्यांना केवळ स्वातंत्र्यच देत नाही, तर त्यांना स्वतःच्या शिक्षणाचे सूत्रधार बनवते. जेव्हा आपण शाळेतून हे कठोर वेळापत्रक काढून टाकतो ना, तेव्हा आपण विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा मोठा विश्वास दाखवत असतो आणि याच विश्वासातून त्यांच्यात स्वावलंबन आणि अत्यंत महत्त्वाची अशी सामाजिक जबाबदारी निर्माण होते. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, नाट्यीकरणातून सहभाग. विद्यार्थी केंद्रित रचना समजून घेतल्यानंतर वर्गात मुलांचा प्रत्यक्ष सहभाग कसा वाढवायचा हे पाहणं प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचं ठरतं. नाट्यीकरण पद्धती म्हणजे फक्त करमणूक नाही, तर नाटकाच्या माध्यमातून अध्यापन करण्याची ती एक अत्यंत प्रभावी प्रक्रिया आहे. यात होतं काय तर शिक्षक योग्य पाठ्यांश निवडतात आणि भूमिका वाटतात. मुलं स्वतः संवाद पाठ करतात, अगदी वेशभूषा आणि रंगमंचाची तयारीही करतात आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सादरीकरण झाल्यानंतर शिक्षकांच्या नेतृत्वाखाली वर्गात एक सविस्तर चर्चा होते. इथेच खऱ्या अर्थाने त्यांचं प्रशासकीय मूल्यमापन घडतं. कोणतीही नवीन पद्धत राबवण्यापूर्वी प्रशासकीय स्तरावर जोखीम मूल्यांकन करणं गरजेचं असतं. नाट्यीकरणाचे फायदे अगदी स्पष्ट आहेत. मुलांचा कृतीयुक्त सहभाग वाढतो, त्यांचं भाषिक कौशल्य आणि आत्मविश्वास प्रचंड सुधारतो. मुलं मनोरंजनातून शिकतात. पण याची दुसरी बाजूही आहे. ही अत्यंत वेळखाऊ पद्धत आहे. वर्गातल्या प्रत्येक मुलाला मुख्य भूमिका मिळत नाही आणि ही पद्धत सर्वच विषयांसाठी लागू पडत नाही. यासाठी शिक्षकांकडे विशेष सर्जनशील कौशल्य असणं आवश्यक असतं. हेही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आता येऊया आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या विभागाकडे, आशयप्रधान तर्कशास्त्र. गणित, विज्ञान किंवा व्याकरण यांसारख्या विषयांमध्ये ज्ञान नेमकं कसं दिलं जातं, यासाठी कोणती तार्किक चौकट वापरली जाते ते आपण पाहूया. तर्क आधारित शिक्षणाचे प्रामुख्याने 2 दृष्टिकोन आहेत. पहिला आहे रॉजर बेकन यांनी मांडलेली उद्गामी पद्धती म्हणजेच इंडक्टिव्ह मेथड. यात उदाहरणांकडून सुरुवात करून त्यावरून नियम तयार केला जातो. आणि दुसरीकडे आहे एरिस्टॉटल यांची अवगामी पद्धती किंवा डिडक्टिव्ह मेथड. ही पद्धत बरोबर याच्या उलट काम करते. म्हणजे इथे आधी नियम सांगितला जातो आणि मग उदाहरणांद्वारे तो सिद्ध केला जातो.
उद्गामी पद्धती, जी गणित आणि विज्ञानासाठी खूपच उपयुक्त आहे, ती 4 टप्प्यांत काम करते. आधी अनेक उदाहरणे मांडली जातात. मग मुलं त्या उदाहरणांचं स्वतः निरीक्षण आणि विश्लेषण करतात. त्यातून ते समान सूत्र शोधून सामान्यीकरण करतात, म्हणजेच स्वतःचा एक नियम मांडतात. आणि शेवटी नवीन उदाहरणे घेऊन त्या नियमाची पडताळणी करतात. विचार करा, मुलांसाठी ही प्रक्रिया म्हणजे एखाद्या नवीन शोधासारखीच असते. प्रशासक म्हणून उद्गामी पद्धतीचं मूल्यांकन केलं तर सर्वात मोठं यश हे दिसतं की मुलांना शोधाचा आनंद मिळतो. त्यांची तर्कशक्ती आणि आकलनक्षमता कमालीची सुधारते. पण पुन्हा वेळेच्या नियोजनाचा विचार केला तर ही पद्धत बरीच वेळखाऊ आहे. तसंच लहान मुलांना हे विश्लेषण करणं थोडं कठीण जाऊ शकतं आणि निष्कर्ष पडताळणीला काही मर्यादा येऊ शकतात. यावर एक सोपा आणि थेट मार्ग म्हणून अवगामी पद्धती वापरली जाते. अमूर्ताकडून मूर्ताकडे जाणारी ही पद्धत अतिशय प्रॅक्टिकल आहे. यात काय होतं? शिक्षक प्रथम नियम किंवा सूत्र मांडतात, मग त्याचं स्पष्टीकरण देतात. त्यानंतर स्वतः काही उदाहरणे सोडवून दाखवतात आणि शेवटी मुलांना सरावासाठी उदाहरणे सोडवायला देतात. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ही पद्धत अतिशय प्रभावी मानली जाते. या अवगामी पद्धतीचा सर्वात मोठा प्रशासकीय फायदा म्हणजे अत्यंत कमी वेळेत आपला अभ्यासक्रम पूर्ण होतो. गृहपाठासाठी आणि मुलांचा स्पीड वाढवण्यासाठी ही पद्धत एकदम उत्तम. परंतु याची एक मोठी अडचण अशी आहे की यात विद्यार्थ्यांचं शंकासमाधान थोडं कमी होतं. एकाच प्रकारे नियम आणि उदाहरणं सोडवल्यामुळे वर्गात निरसता येऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संशोधन वृत्तीला वाव न मिळता पाठांतरावर जास्त भर दिला जाण्याचा धोका यात नक्कीच असतो. तर मंडळी, विद्यार्थी केंद्रित विनेटिका आणि डाल्टन पद्धती, नाट्यीकरणाचे फायदे तोटे आणि तर्क आधारित पद्धतींचे हे